नमस्कार, मी अनुष्का आपल्या सगळ्यांचं आजच्या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या एपिसोडसाठी मी खूप एक्सायटेड आहे, कारण की आज माझ्या आवडीचा आणि फेवरेट विषय डिस्कस होणार आहे. तो म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन, सिक्रेट, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. आणि या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी तितकीच तज्ज्ञ, अभ्यासू आणि काय म्हणू त्याला, अनेक लोकांच्या लाईफमध्ये बदल घडवणारी व्यक्ती आपल्यासोबत आहे. आनंद योगी प्रदीप पवार सर. सर, आजच्या एपिसोडमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आणि तुमच्याशी बोलण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, कारण की मला जाणून घ्यायला आवडेल की सिक्रेट किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हा सगळा विषय इतका मोठा आहे, तर या विषयाचा काही लोकांनाच का फायदा होतो आणि काही लोकांना हा सिद्धांत का वर्क करत नाही, हा खूप बेसिक क्वेश्चन खूप दिवसापासून माझ्या मनात. बरोबर आहे. हा जसा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे तसा जगातल्या अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. कारण ज्यावेळेस 2006 साली सिक्रेट नावाचा बोलपट हा लोकांच्या समोर मांडला गेला, लोकांचंच इतकं आकर्षण निर्माण झालं त्याच्याविषयी. पण हा काय 2006 नंतर आलेला विषय नाही. मुळात ही जी संकल्पना आहे सगळी ही उपनिषद काळांपासून आहे. बरोबर. मुंडक उपनिषदामध्ये आपल्या मनामधले जे विचार आहेत ते आपल्याला प्रत्यक्षात आणायचे असतील तर त्याच्यासाठी काय करायचं हे लिहिलेलं आहे. बरोबर. पण ते मला वाटते काळाच्या ओघामध्ये निघून गेलं, लोक विसरले की नाही हे आपल्याला माहिती नाही, कारण 2500 वर्षापूर्वी मांडलेली ही संकल्पना आहे. पण 19व्या शतकामध्ये एमर्सन, रॅल्फ वॉल्डो एमर्सन हा एक तत्वज्ञ, फिलॉसॉफर, अमेरिकन फिलॉसॉफर, त्यांनी अद्वैत वेदांत मांडला. आणि त्यांनी हे मांडलं की मानवी विचारांमध्ये, भावनांमध्ये इतकी शक्ती आहे की त्या शक्तीच्या माध्यमातून आपलं जीवन आपण संस्कारित करू शकतो, बदलू शकतो, त्याला आकार देऊ शकतो. आणि पुढे मग जसजशी वर्ष गेली, 50च्या दशकामध्ये एका माणसाने मात्र एक वैचारिक क्रांती आणली. त्या माणसाचं नाव नेपोलियन हिल. अँड्रू कार्नेगी नावाच्या धनाढ्य माणसाने त्याला एक मिशन दिलं की तू जगातल्या 500 श्रीमंत आणि यशस्वी लोकांचा अभ्यास करायचास आणि त्यांच्यामध्ये कॉमन काय आहे ते शोधून काढायचं. त्याला 20 वर्ष लागली हा प्रोजेक्ट राबवायला. आणि त्यांनी अगदी मी म्हणणाऱ्या अगदी हेनरी फोर्डपासून, रॉकफेलरपासून, एडिसनपासून अशा लोकांचा अभ्यास केला. आणि त्यांनी त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं लॉ ऑफ सक्सेस. बरं. हे पुस्तक इतकं प्रसिद्ध झालं आणि मग त्या पुस्तकातून एक अर्क त्यांनी काढला आणि त्यांनी पुढचं पुस्तक लिहिलं, थिंक अँड ग्रो रिच. ह्या पुस्तकाने एक वैचारिक क्रांती आली जगामध्ये. थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि आयुष्यात हा कसं शक्य आहे, शक्य आहे, व्हॉट इज दिस. आणि मग तो सिद्धांत ह्या सगळ्या लोकांचा आधार घेऊन हे लोक कसे विचार करतात, यांच्या विचारांमध्ये काय शक्ती आहे, हे एक सेपरेट पुस्तक लिहिलं त्यांनी. आणि मग एक लोकांच्या मध्ये बोलबाला झाला, परत ते विरून गेलं. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती, ओझे सिल्वा सारख्या माणसांनी, अटकिन्सन सारख्या माणसांनी त्याच्यावरती अभ्यास केला. पण ते देखील फार काही लोकांनी उचलून धरलं नाही, कारण तो काळ होता, जुना काळ होता. 2006 मध्ये रोंडा बर्ड नावाच्या व्यक्तीने द सिक्रेट नावाचा चित्रपट काढला ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन. बरोबर आहे. आणि एक गमतीशीर गोष्ट अशी झाली की त्या व्यक्तीनं हा चित्रपट एक कमर्शियल पिक्चर म्हणून काढला, व्यावसायिक चित्रपट. या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन मांडला. त्यामुळे लोकांना असं वाटलं की ही एक डॉक्युमेंटरी आहे आणि मोठमोठे लोक त्याच्यामध्ये बोलतायत.
शास्त्राचा आधार देत आहेत. हो. आणि म्हणून त्यांनी तिथे एक फार महत्वाचा सिद्धांत मांडला, द लॉ ऑफ अट्रॅक्शन. राईट. आता लॉ ज्यावेळेस आपण म्हणतो, लॉला अपवाद नाहीये. लॉ ऑफ ग्रॅव्हिटीला अपवाद नाहीये. लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला, मोशनला अपवाद नाहीये. लॉ इज अ लॉ. बरोबर. पण लोकांनी असं ते धरलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन एवढा शास्त्रीय सगळा सिद्धांत मांडलेला आहे, म्हणजे हे आपल्याला त्यांनी जे सांगितलंय ते केलं की जमणार. आणि त्या लॉ ह्या एका शब्दावर प्रत्येक जण ते करायचा प्रयत्न करू लागले. हा, म्हणजे लॉ म्हणजे सगळ्यांना सारखं. एक्झॅक्टली. सगळ्यांसाठी ते सारखंच वर्क करेल. आणि मी पण त्याच्यातच होते. एक्झॅक्टली. त्यांनी ते तसं मांडलं, तशी मांडणी केली त्याची. आणि क्वांटम फिजिक्स हे ते बरेच त्याच्यावरती काय इतकं ते आकर्षक केलं की लोकांना वाटलं संपलं, आपल्याला सिक्रेट मिळालं. आपण डोळे झाकले, आपल्याला पाहिजे त्याचा विचार केला की ते समोर येणार. कारण तसं त्यांनी चित्रपटामध्ये दाखवलं. आणि ज्यावेळेस सर्वसाधारण लोकांनी हे सगळं वापरायचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की असं काही होत नाही. मुळात असा काही लॉच नाही. बर. म्हणजे लॉ म्हणून त्यांनी जो मांडलेला आहे, असा लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाचा कोणताही लॉ नाहीये. तो लॉ नाहीये. मग तुम्ही म्हणाल की मग लोकांना ज्यांना वर्क करतं ते कसं करतं. करेक्ट. इथंच मगाशी मी जसं म्हटलं की हा लॉ नाहीये, ह्याला शास्त्रीय आधार काहीही नाही. जरी त्यांनी त्याच्यामध्ये सगळं शास्त्रीय मांडलं असलं तरी याला शास्त्रीय आधार काही नाही. आज देखील शास्त्रज्ञ ह्याच्यावरती अभ्यास करतायत, संशोधन करतायत. पण शास्त्राचा मेन आधार काय आहे किंवा प्रिमिस काय आहे, जे एक्झिस्टेन्शियल जग आहे, ऑब्जेक्टिव्ह जग आहे, मग कोणत्याही स्वरूपामध्ये असेल, ते निर्माण कसं झालं हे बघणं. मग ते ॲटम असू दे, ॲटमच्या आत क्वांटम असू दे, सब ॲटॉमिक पार्टिकल असू देत, काही असू देत, कुठल्याही स्थूल गोष्टीचं सगळं मेकॅनिझम समजून घेणं हा विज्ञानाचा, शास्त्राचा प्रिमिस आहे, आधार आहे. आणि हे जे आपण बोलायला लागलोय, आणि मुळात शास्त्राने हे करणारा कोण आहे ह्याचा विचार केलेला नाहीये. जे आपल्या पंचेंद्रियांना दिसतं त्याच्यावरती अभ्यास केला. ज्या व्यक्तीला दिसतं, ज्याला कॉन्शियसनेस म्हणतो आपण, कॉन्शियसनेसवरती शास्त्र अजून अभ्यास करत नाही, करेल. आजच गेल्या काही वर्षांपासून कॉन्शियसनेस रिसर्च नावाची संकल्पना आलेली आहे. लोक अभ्यास करायला लागलेत, पण ते अजून अपुरं आहे, लोकांना कळलेलं नाहीये, जे आपल्या उपनिषदातल्या ऋषीमुनींना कळलं होतं. म्हणून हा शास्त्रीय वैज्ञानिक सिद्धांत जरी नसला तरी हा आत्मिक सिद्धांत आहे. बरोबर. आणि हा आत्मिक सिद्धांत वर्क करायला त्याला काही क्षमता लागतात, काही अलाइनमेंट्स लागतात. त्या अलाइनमेंट जर तुमच्याकडे असतील तर ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्याला हव्या तशा निर्माण करू शकतो किंवा आपल्या आतमध्ये बदल घडवू शकतो. मुद्दा लक्षात घ्या मॅडम, बाहेरचं आपल्याला काही बदलायचं नाहीये, तो नंतरचा विषय आहे. जोपर्यंत आपण आतलं बदलत नाही, आतला प्रोग्राम जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत बाहेरचं काही बदलणार नाही. मी जोपर्यंत आनंदी असणार नाही, तोपर्यंत दुसऱ्याच्या अंतःकरणातला आनंद मला दिसणार नाही. मीच जर चिडलेला आहे, मीच वैतागलेला आहे, मी त्रस्त आहे, तर मला दुसऱ्यातला आनंद दिसूच शकत नाही. अगदी बरोबर. म्हणजे कल्पना करा की तुम्ही अतिशय कुठल्या तरी कारणाने उद्विग्न झालेला आहात, त्रासात आहात, दुःखात आहात, आणि तुमच्या समोर कोणतरी म्युझिक लावून नाचतंय. तुम्हाला त्या म्युझिकचा, त्या नाचण्याचा त्रास होईल, कारण तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला नसता. करेक्ट. म्हणून मला काय वाटतंय, हा जो आत्मिक सिद्धांत आहे ना, तो बाहेर बदल करण्यामध्ये नाही आहे, तो आत बदल करण्यामध्ये आहे.
आणि ह्याच्यासाठी काही मूलभूत गोष्टी आहेत. त्या जोपर्यंत समजत नाहीत माणसाला तोपर्यंत असे विलक्षण बदल आतमध्ये आणि बाहेरमध्ये दिसणार नाही. कारण तत्वतः आत आणि बाहेर असं काही नाहीच आहे. अध्यात्म म्हणतं की ब्रह्म एकच आहे आणि परत सायन्स म्हणतं की वन एनर्जी एक आहे. एनर्जी एक आहे, एनर्जी वेगळी नाही आहे. सो सगळं जर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघायचा प्रयत्न केला की सगळं ऊर्जेचं खेळ आहे. बरोबर. मग आपण पण ऊर्जाच आहोत. सो त्या अँगलनी ज्या लोकांच्याकडे काही वेगळ्या क्षमता आहेत ते लोक हे वापरू शकतात. मग सर्वसामान्य लोकांनी तुम्ही जे आता क्षमता सांगणार आहात त्या जर स्वतःमध्ये अंगीकारल्या किंवा त्याचा जर अनुभव घेतला तर हा सिद्धांत त्यांच्यासाठी काम करू शकेल. हो, निश्चितच हा कोणासाठीही काम करू शकेल. क्या बात. आणि मुळात सांगतो तुम्हाला, ह्या ज्या क्षमता असा शब्द मी वापरतो ना त्यावेळेस तो जरासा जड वाटतो. हो, म्हणजे आता काय काय करावं लागेल. तो काही नाही आहे, एक सोपा आहे. तो अलाइनमेंटचा विषय आहे. म्हणजे युनिव्हर्सची अलाइनमेंट. नो, मग आपण युनिव्हर्सशी अलाइन्ड आहे म्हणूनच जिवंत आहे. युनिव्हर्सशी अलाइन्ड नसलो तर आपण जीवनच आपलं राहणार नाही. अलाइनमेंट आपल्या आतली बघा गंमत कशी आहे. आपल्याला आहे एक मेंदू, पण त्या मेंदूला दोन भाग आहेत. एक डावा आहे आणि एक उजवा आहे. आणि गंमत म्हणजे डावा मेंदू वेगळं काम करतो आणि उजवा मेंदू वेगळं काम करतो हे आपल्याला 1980 पर्यंत माहीत नव्हतं. 1980 साली रॉजर स्पेरी नावाच्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास करून जगासमोर मांडला. त्याच्यासाठी त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणजे आत्तापर्यंत माणसाला माहीतच नव्हतं की मेंदू वेगवेगळा काम करतो. आता अलाइनमेंटची गंमत बघा. डावा मेंदू तर्काच्या आधिपत्याखालती आहे, लॉजिकल आहे. उजवा मेंदू मॅजिकल आहे. तो कशामध्येही विश्वास ठेवतो, क्रिएटिव्ह आहे. गंमत बघा, मी अलाइनमेंट काय म्हणतोय. डावा मेंदू तर्कनिष्ठ आहे, त्याला बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, एवढा तो कर्मठ आहे. उजवा मेंदू काहीही मानतो. तो दगडामध्ये पण देव बघतो. आणि अगदी कोणी जर सांगितलं की माझ्या अंगात कोणतरी येतं आणि तुमच्या मुलींना त्याचे आजार बरे करू असं जरी सांगितलं तर तुम्ही अलीकडचीच केस बघितली की उच्च शिक्षित इंजिनियर माणसानी या अशा लोकांना 14 कोटी रुपये दिले. का? उजवा मेंदू असा असतो, तो कशातही विश्वास ठेवतो. पण अलाइनमेंट ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेला या दोन्हीच्या मध्ये जो असतो, म्हणजे ज्याचा डावाही चालू असतो आणि ज्याचा उजवाही चालू असतो, तो कोहरन्समध्ये असतो. तो माणूस बाहेरच्या बाहेर ह्याला काही अर्थ नाही असं कुठं असतं काय. म्हणजे बरेच वेळा ज्यावेळेस अशा गोष्टी बोलल्या जातात कितीतरी लोक म्हणतात हे थोतांड आहे, ह्याचा काय उपयोग नाही, असं कुठं असतं काय, हे सगळं सुडो सायन्स आहे, ह्याच्यात काही अर्थ नाही. हा जो कर्मठपणा आहे ना, यांनी काय होतं, एक्सप्लोरच काही करता येत नाही ना. पण जो मध्ये असतो तो म्हणतो की करून तरी बघतो. एक्झॅक्टली. करके तो देखेंगे, अगर नहीं है तो छोड़ देंगे. करेक्ट. पण करायच्या आधी जर त्याच्याबद्दल 4 लोक बोलतायत, करून तरी बघूया काय आहे. ह्या विचाराने ज्या लोकांनी ह्याकडे बघितलं त्यांच्यासाठी ते वर्क झालं. ज्यांनी बाहेरच धुडकावून लावलं त्यांनी आज म्हणजे 2006 साली पिक्चर आला, किती 19 वर्ष झाली, आज देखील रिफ्यूट करणारे कितीतरी लोक आहेत की हे काय, दिस इज ऑल बोगस. अहो पण मी म्हणतोय, मी
30 वर्ष लोकांना अनुभव देतोय हा. हो खरंच आहे. हजारो लाईफ तुम्ही हा हजारो लाईफ. म्हणजे मी काय त्यांना असं झालं नाही की मी काहीतरी जादूची कांडी फिरवली आणि त्यांना काहीतरी लगेच मिळालं असं नाहीये. पण त्यांना त्यांच्यामध्ये फरक दिसला, ज्याच्यामुळे बाहेर ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ते जगतायत तिथं त्यांना फरक दिसायला लागला. अँड सो थिंग्स चेंज्ड. म्हणून हा फार महत्वाचा मुद्दा आहे की हा जो आत्मिक सिद्धांत आहे ह्याला आपले विचार, आपल्या भावना ह्या सगळ्या जर अलाइनमेंटमध्ये असतील पुन्हा, तर असे काही अनुभव, मी अधिभौतिक अनुभवाबद्दल बोलत नाही, मी पुन्हा आत्मिक अनुभवांबद्दल बोलतोय. आत्मिक अनुभव आपल्याला आले पाहिजेत. आणि म्हणून ह्या लोकांना ज्यावेळेस 30 वर्ष अनुभव आलेले आहेत त्याला आम्ही एम्पिरिकल एव्हिडन्स म्हणतो. वी हॅव नो सायंटिफिक एव्हिडन्स. बरोबर आहे. पण अनुभव आहे ना लोकांना, त्याला काय म्हणणार आपण. बरोबर आहे. सो मला असं वाटतं की काही गोष्टी जर लोकांना कळल्या, गंमत अशी आहे मॅडम, आईन्स्टाईन असं म्हणतात एके ठिकाणी, यू कॅन लिव्ह लाईफ ॲज इफ नथिंग इज अ मिरॅकल ऑर ॲज इफ एव्हरीथिंग इज अ मिरॅकल. सो ट्रू. तुम्ही काय निवडताय? तुम्ही जर असं निवडलं की नथिंग इज अ मिरॅकल, सो तुमच्यासाठी नथिंग विल बी अ मिरॅकल. करेक्ट. पण तुम्ही जर या मिरॅकलच्या क्षेत्रामध्ये याचा विचार केला तर मला असं वाटतं की स्काय इज द लिमिट. खरं. मग हे मिरॅकल लोकांच्या आयुष्यात घडण्यासाठी कुठल्या 5 गोष्टी त्याच्यावरती तुम्ही भर देता? मुळात मॅडम एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं, कोणाला हे अनुभव आत्मिक असू देत, आंतरिक असू देत, बाह्यिक हा त्याचा बोनस आहे, हे कोणाला येतात. तर पहिली गोष्ट जे अलाइनमेंटमध्ये आहेत, ज्यांचा डावा आणि उजवा मेंदू कोहरन्समध्ये आहे, त्यांना येतात, नंबर 1. आणि नंबर 2, ज्यांच्या अंतरंगामध्ये व्हायरस नाही आहे. नाही समजलं. नाही समजलं. आपलं अंतरंग म्हणजे काय? आपलं अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड, जिथं आपले लहानपणापासूनचे प्रोग्रॅम्स संस्कारित आहेत. प्रोग्रॅम्ड आहे आपण. DNA तर आपण प्रोग्रॅम आहेच, जनुकानी प्रोग्रॅम आहेच. त्याशिवाय आपण कुठल्या घरात जन्माला आलो, आपल्या घरातलं वातावरण काय होतं, आई वडील कसे होते, तिथली एकंदरीत सिच्युएशन कशी होती, या सगळ्या गोष्टी आपल्या अंतर्मनावरती वयाच्या 6 वर्षापर्यंत डाउनलोड होतात आणि दे बिकम आवर ड्रायव्हिंग प्रोग्रॅम्स. एम आय मेकिंग माय सेल्फ क्लिअर? येस येस. कळतंय ना तुम्हाला? लक्षात आलं. आपण आत्ता ह्या वयामध्ये असे का वागतो? तर मानसशास्त्रज्ञ म्हणतात की आपल्या तिथे पहिल्या 6 वर्षामध्ये जे कोडेड आहे, जे प्रोग्रॅम्स डाउनलोडेड आहेत, त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीने लहानपणी हिंसा बघितली असेल तर तो इन फ्युचर चान्सेस आहेत की तो हिंसक होऊ शकतो. एक्झॅक्टली होऊ शकतो. किंवा ज्याला लहानपणापासून दाबून ठेवलेला आहे, व्यक्त होऊ दिलेलं नाहीये, तो रिबेलियस होऊ शकतो. आर यू अंडरस्टँडिंग? तो मोठा ज्यावेळेस होतो त्यावेळेस वेगळा होतो. आणि काय ड्राईव्ह करतं त्याला? हे सगळे प्रोग्रॅम्स. म्हणून म्हणजे मला माझ्या 30 वर्षांच्या प्रक्रियेमध्ये, प्रोसेसमध्ये मला काय अनुभवायला आलं की एकतर ही मेंदूची अलाइनमेंट महत्वाची आहे, पण ती कशावर अवलंबून आहे? ती बऱ्याच वेळा ह्या प्रोग्रॅम्सवर अवलंबून आहे. मग हे प्रोग्रॅम्स म्हणजे काय? पहिला प्रोग्रॅम आहे असुरक्षिततेचा प्रोग्रॅम. मी लहानपणामध्ये असुरक्षितच जर प्रोग्रॅम्ड झालो, म्हणजे थोडक्यात मी अगदीच जर गरिबी बघितली आणि मोठं झाल्यानंतर तुम्ही सिक्रेट वगैरे किंवा असली पुस्तकं बघून मला सांगता की आता थिंक बिग, नाव फील की तुम्ही अतिशय श्रीमंत आहात. करेक्ट.
तुम्ही विचार करू शकता, नाउ आय एम गेटिंग राईट. पण यू कांट फील. फील इट. अगदी बरोबर आहे. कळतंय तुम्हाला? जर माझ्या खात्यामध्ये कायमच 1,00,000 असतील आणि मला एकदम जर कोटी इमॅजिन करायला सांगितलं तुम्ही करू शकणार नाही. सबकॉन्शियस माइंड मांडणारच नाही. करू शकणार नाही. दॅट इज द पॉइंट. गंमत बघा मॅडम, जगामध्ये ह्याच्यावरती संशोधन झालं की परदेशात ज्या लोकांना जॅकपॉट्स लागतात ना, मोठी रक्कम असते, काही काही लोकांना एवढी मोठी रक्कम मिळते की बघणाऱ्याला असं वाटतं की हो गया इसका लाईफ तो अभी फिट हो गया, याला काही करायचीच गरज नाही. पण लोकांना, मानसशास्त्रज्ञांना असं लक्षात आलं की वर्षात ते परत कफल्लक होतात. येस, खूप उदाहरणं आहेत अशी. कारण त्यांच्याकडे पैसा उपभोगण्याचा, पैसा मॅनेज करण्याचा प्रोग्रामच नसतो. मग सर, इतके वर्षानुवर्षाचं हे ट्युनिंग आहे सबकॉन्शियस माइंडवर, हे चेंज होऊ शकतं. येस, हे चेंज. आणि इथंच म्हणजे मला जे माझं सिक्रेट कळलं, कारण मुद्दा लक्षात घ्या मॅडम, मला 18व्या वर्षी सिनेमामध्ये नायकाची भूमिका मिळाली. त्याच्यानंतर व्ही शांताराम सारख्या प्रोड्युसरकडे, डायरेक्टरकडे मला काम मिळालं. त्याच्यानंतर 14 पिक्चर्स केली मी कसा तरी तिथं टिकलो. माझ्याकडून मोठं काम काही नाही झालं. मोठमोठ्या नटांच्या बरोबर नाटकात काम केलं, प्रभाकर पणशीकरांसारख्या नटाबरोबर काम केलं, दत्ता भटांसारख्या नटाबरोबर काम केलं, यशवंत दत्तसारख्या नटाबरोबर काम केलं, कुलदीप पवार जे माझे मोठे बंधू होते त्यांच्याबरोबर काम केलं. पण मोठं म्हणण्यासारखं असं माझ्याकडे काही नव्हतं. पण ज्यावेळेस मला लक्षात आलं की सिनेमा माझा पिंड नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यश मिळालं नाही, म्हणून मग परत माझ्या स्वगृही कोल्हापूरला आलो. आणि त्याच्यानंतरचा माझा संघर्ष काळ 20 वर्षांचा आहे. 20 वर्ष वाटेला यशच आलं नाही. आणि मग मी सर्वसाधारण माणूस करतोय तसं ज्योतिषाकडे जा, देवदेव कर, हे कर, ते कर, अशा गोष्टी मी 20 वर्ष केल्या. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मला कळल्या नाहीत, आणि मग ज्यावेळेस कळल्या त्यावेळेस विचार केला, करके तो देखेंगे. ज्या काही अंडरस्टँडिंगने मला ह्या कळल्या, मी तशा त्या वापरायला लागलो. आणि माझ्या लक्षात यायला लागलं की समथिंग इज चेंजिंग, समथिंग इन मी इज चेंजिंग. राईट. आणि देन माय लाईफ स्टार्टेड चेंजिंग. माझ्या आतमध्येच हा अपयशाचा प्रोग्रॅम डाउनलोडेड होता. माझ्याच आतमध्ये असुरक्षिततेचा, त्यामुळे पैसेच नाहीत, यशच नाही. 20 वर्ष माणूस हातपाय मारतोय. बरं, क्षमता नव्हती काय? क्षमता होती. मी पब्लिक स्कूलमध्ये शिकलेलो, कॉलेजमध्ये अतिशय अव्वल होतो, शाळेमध्ये अव्वल होतो. पण मग प्रत्यक्षात जीवनामध्ये काय झालं? नशिबालाच दोष देणार ना आपण. तसाच नशिबाला दोष देत 20 वर्ष काढली. पण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी कळल्या, असं वाटलं लेट अस ट्राय. आणि हळूहळू काम करायला लागलो. आणि माय लाईफ स्टार्टेड चेंजिंग. तेव्हापासून मला कळलं की आयुष्य जर अपयशाच्या गर्तेमध्ये सापडलेलं आयुष्य असेल आणि बाहेर पडायचं असेल तर दिस इज द की. आणि मग शिकवायला लागलो. मला असं वाटलं की अरे, मला काहीतरी सापडलेलं आहे, हे लोकांच्यापर्यंत पोचवूया तरी. आणि 30 वर्ष ते काम करतो आहे. म्हणून हे प्रोग्राम्स काढून टाकता येतात. मग हे ॲक्च्युली कसं वर्क होईल? येस, नाव वी हॅव कम टू द पॉइंट. हे प्रोग्राम्स काढून कसे टाकायचे. वेगवेगळे विचारक, वेगवेगळे माझ्यासारखे मार्गदर्शक वेगवेगळ्या पद्धतीनं उपाय मांडतील. मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे जो उपाय मला पहिल्यांदा जीवनामध्ये लागू पडला. त्या उपायाला मेरिडियन टॅपिंग प्रोसिजर असं म्हणतात, ज्याला कॉमनली परिचित इमोशनल फ्रीडम टेक्निक असं म्हणतात, EFT. EFT ही संकल्पना अशी आहे की आपल्या आतमध्ये ही जी असुरक्षितता आहे, ही जी भीती आहे, अपयशाची भीती असेल, जीवनाची भीती असेल, भविष्याची भीती असेल, कमतरता आहे, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे ही भावना आहे, लोकांच्या विषयी, समाजाविषयी
लोक जबाबदार आहेत माझ्या अपयशाला, हा तिरस्कार, हा राग आत आहे, हे सगळं काढून टाकणारं हे एक प्रभावी ब्रह्मास्त्र आहे. EFT. ज्यावेळेस मी असं म्हणेन की माझं भाग्य चांगलं की मला असं काहीतरी मिळालं आणि मी त्याच्यावरती प्रयोग करायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्यामध्ये साचून बसलेली भीती दूर व्हायला लागली, असुरक्षितता कमी व्हायला लागली, कमतरता कमी, जाणीव, माझी जाणीवच पावती आहे ना त्याची. माझ्यातली भीती गेली ही कळणार कशी? जाणीव, मला भीतीच वाटायची कमी झाली, म्हणजे माझ्यातली भीती जायला लागली, कमी व्हायला. हे सगळे निगेटिव्ह प्रोग्रॅम जसजसे कमी व्हायला लागले माझे, तशा आणखीन अपॉर्च्युनिटीज निर्माण व्हायला लागल्या जीवनामध्ये. माझं परसेप्शन बदललं, कारण निगेटिव्ह प्रोग्रॅम्स नव्हते. मी बरेच वर्ष EFT शिकवलं. मला मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की EFT मग माझ्या उत्पन्नाचं साधन बनलं. नुसतं EFT नाही, पण मी हे सगळे तत्त्वज्ञान शिकवायला लागलो, हे लाईफ चेंजिंग फिलॉसॉफी शिकवायला लागलो आणि हे माझ्या जीवनाचं काय म्हणूया त्याला, उत्पन्नाचं साधन बनलं. आणि मग बरेच वेळा असं झालं की माझा वर्कशॉप असायचा, EFT शिकवायचो, फी किती, 5,000 रुपये. काही लोक, अतिशय गरजू लोक यायचे आणि सांगायचे की आमच्याकडे 2,500 रुपये आहेत, भरू काय? आमच्याकडे 1,000 रुपये आहेत, भरू काय? मॅडम, एका पॉईंटला मला असं वाटलं की आपल्याला काहीतरी फार विलक्षण गवसलेलं आहे. जसं ऋषीमुनींना आयुर्वेदामध्ये काहीतरी विलक्षण सापडलं, सॅम्युअल हनीमन सारख्या माणसाला होमिओपॅथीमधलं काहीतरी विलक्षण सापडलं. या लोकांनी स्वतःकडेच ते ठेवलं असतं तर कोणालाच त्याचा उपयोग झाला नसता, किंवा ते आहेत तोपर्यंतच उपयोग झाला असता. मला असं वाटलं की मला काहीतरी सापडलंय, हे नुसतं पैशासाठी माझ्यापर्यंतच ठेवून चालणार नाही, हे समाजामध्ये सोडलं पाहिजे, दिलं पाहिजे, विनामूल्य दिलं पाहिजे. धाडसी होतं, कारण ह्याच्यावरती माझा अर्निंग सोर्स होता माझा. पण कुठून धाडस आलं मला माहीत नाही. मी माझा वर्कशॉप शूट केला आणि तो 10 वर्षापूर्वी यूट्यूबवरती टाकला. ज्यांना हे शिकायचं आहे विनामूल्य शिका. आणि गंमत अशी झाली की हे सगळं माझं उत्पन्नाचं साधन मी विनामूल्य करून टाकलं. पण असा काय बदल झाला जीवनामध्ये की आणखीन वेगवेगळे प्रोग्रॅम्स माझ्यातून घडू लागले आणि जेवढे लोक माझ्याकडे येत होते त्याच्यापेक्षा 10 पट लोक येऊ लागले. म्हणजे इथे द सिक्रेट किंवा युनिव्हर्सनी काम केलं असं म्हणूया आपण. असं म्हणूया की मी लक्षात घ्या मॅडम, निसर्गाचाच नियम आहे की पेरलत तर उगवणार आहे. बरोबर आहे. मी माझ्या पुरतच जर ठेवलं तर ते उगवणार नाही. मी गहू उगवला, पोतं भरलं आणि आत नेऊन ठेवलं, तो परत उगणार नाहीये. मला उगवायचा असेल तर परत मला तो मातीत घातला पाहिजे. करेक्ट. तसा मला जे कळलं ते मी समाजामध्ये दिलं. समाजाने परत मला परतफेड केली. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांना हे शिकायचं आहे, तुम्हाला मी माझ्या यूट्यूबवरच्या व्हिडिओजचे लिंक्स देतो, ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाका. आणि ज्यांना 7 दिवसामध्ये ह्याचा बदल घडवायचा आहे ना, 7 दिवसामध्ये, लोक म्हणतील की आम्हाला वेळ नाही, ते बिकत बसणं इतका आम्हाला वेळ नाही, झटक्यात काहीतरी सांगा. 7 दिवसामध्ये ह्याचा तुम्हाला उपयोग होतोय की नाही हे जर बघायचं असेल तर 7 डे मिरॅकल टॅपिंग नावाचं यूट्यूबवरती माझे 7 आणि 7 असे 14 व्हिडिओ आहेत. अर्थात ते मी केलेले नाही आहेत. माझ्याबरोबर जी एक छोटीशी मुलगी आली 18 वर्षांपूर्वी, तिचं नाव मीनल साठे, 18 वर्षापूर्वी माझं वर्कशॉप करायला आली. आणि तिच्या जीवनामध्ये जे काही चमत्कार तिनं बघितले, ती तेव्हापासून माझ्या बरोबर काम करायला लागली. आणि आज ती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मदत करते. तिचे व्हिडिओज आहेत ते. 7 दिवस ती जे सांगते ते आपण
बघायचं स्क्रीनवरती आणि ती जे करायला सांगते ते करायचं. प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ करायचा. 7 दिवसानंतर तुम्हाला लक्षात येईल आत बदल झालाय का क्या नाही. बात है. तर मंडळी, या सरांच्या ह्या लिंक्स ज्या आहेत त्या मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो तुम्ही याचा नक्की अनुभव घ्या आणि तुम्हाला कसे अनुभव आलेत हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो या चर्चेच्या पुढे आपण जाऊयात की सर, आता हे नेमकं आपण मगापासून बोलतो आहे टेक्निक्स, तर हे नेमके टेक्निक्स लोकांनी कसे वापरायचे आणि त्यांच्या आयुष्यात ते टेक्निक वापरल्याने काय होतं, जेणेकरून हा सिद्धांत वर्क होईल. ओके. मुळात पहिली गोष्ट आपण मॅडम अशी करूया की आपण अलाइनमेंटमध्ये आहोत की नाही हे बघूया. आपण डावीकडे आहोत की उजवीकडे आहोत, आपण डाव्या मेंदूनी चालतो की उजव्या मेंदूनी चालतो, हे एका छोट्याशा प्रयोगाने आपण करून बघूया. आणि मला असं वाटतं की जे लोक हा व्हिडिओ बघत असतील त्यांनीही करून बघावं. आपण काही जादूचे प्रयोग करत नाहीये, पण आपण आपली इंटरनल बॉडी काय आपल्याला रिस्पॉन्स देते बघूया तरी. म्हणजे मी करायचं आता? तुम्ही पण करा. अरे आणि सगळ्यांनी करा, करून बघा. आणि नुसतं करून बघा नाही, हे जर करून तुम्हाला यश येईल अपयश येईल, यश अपयशाचा भाग नाही. तुम्ही डावीकडे आहात की उजवीकडे आहात एवढं कळेल तुम्हाला. नक्की घरात करून दाखवा, लहान मुलांना दाखवा. म्हणजे एव्हरीबडी कॅन डू इट. ते काय मीच करायला पाहिजे असं काय नाहीये. गंमत बघा, आपल्या हाताला इथं रेषा असतात 2. या रेषा टू रेष हात असा करायचा का, तर मागे पुढे जाऊ नये म्हणून. करेक्ट. आणि हात असा करूया आपण, हात जोडायचा. हां, आपली मधली दोन्ही बोटं नॉर्मली एका उंचीची असतात. हो, बरोबर. बरोबर आहे. आता मी तुम्हाला विश्वास न बसणारी गोष्ट सांगणार आहे. बर. असा विचार करा की माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट लांब होणार आहे. बर. आता हे मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या मनाने काय म्हटलं, हे असं काही शक्य नाहीये. कसं शक्य आहे. म्हणजे पण आपण जर दोन्ही मेंदूच्या मध्ये असो तर आपण काय म्हणू, अरे हा माणूस काय तरी सांगतोय, करके तो देखेंगे. म्हणजे आपण ह्या सजेशनला ओपन झालो. ओके. आता हात सोडून द्या आणि मांडीवर ठेवा. तुमच्या उजव्या हाताचं मधलं बोट मांडीवरती जरासं दाबा, म्हणजे तुमचं आणि त्या बोटाचं कनेक्शन होईल. बरोबर. मनात विचार काय की हे बोट लांब होऊ दे. आपण बरोबर त्याला 1 मिनिट देऊया लांब व्हायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपलं लक्ष मनातून त्याच्याकडे असू दे. ते वाढते ही भावना मनामध्ये असू दे. काही आपल्याला फक्त बघायचं, आपण कुठे आहे बघायचं. आपल्याला काही जादूचा प्रयोग करायचा नाही. 21 22 23 24 25 26 27 28 29 30. परत एकदा लक्ष तिथं द्या. काही नाही, सॉफ्ट फोकस. काय अगदी फार त्याच्याकडे इंटेन्सली लक्ष दिलं पाहिजे असं काही नाही. जस्ट टू बी कनेक्टेड. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. शेवटचे 10 सेकंद आहेत आपल्याकडे. जस्ट बी सॉफ्ट, जस्ट बी सॉफ्ट. 51 52 53 54 55 56 57 58 59 60. आता या प्रयोगाने तुम्ही कुठं आहात, तुम्ही सेंटर्ड आहात, तुमचं आतली सिस्टीम डावीकडे आहे की उजवीकडे आहे हे बघूया. परत लाईन टू लाईन हात लावूया आणि बघूया. माझ्याकडे पण कॅमेरा. हो, येस, माझ्याकडे पण बघा. हो, अगदीच अगदीच. म्हणजे जाणवणे इतपत वाढतंय. हो, मगाशी असं होतं नव्हतं ना. काही जादू नाही आहे, ओरिएंटेशन आहे. मनाचं प्रोग्रॅमिंग. ह्याला नाही, मनाचं नाही, अंतर्मनाचं प्रोग्रॅमिंग. ह्याला अप्लाइड किनिएसॉलॉजी पण म्हणतात. आवर बॉडी इंटेलिजन्स टेल्स अस की आपण कुठं आहे. ओके ओके. सो हे कळलं. आता एक छोटीशी गंमत दाखवतो तुम्हाला. डावा आणि उजवा मेंदू आपण कुठे आहोत, इंटरेस्टिंग आहे. आता हे बघा. हो, हा या पेपरमध्ये तुम्हाला काय दिसतं,
प्लेन पेपर आणि काही पक्षी उडतायत असं ओके, दिसतंय. बरोबर आहे. बघा, नीट लक्ष देऊन बघा. ह्याच्यापेक्षा काही वेगळं आहे इथं? वेगळं पांढरा कागद आणि पुन्हा पक्षी उडतायत बरोबर, असंच बरोबर दिसतंय आहे ना? मलाही. ओके. जे डावीकडे झुकलेले आहेत ना, त्यांना असंच दिसणार. हं? जे उजवीकडे झुकलेले आहेत त्यांना काय दिसेल? त्या पांढऱ्या कागदाच्या ठिकाणी आपोआप आकाश दिसेल एक. करेक्ट. इमॅजिनेशन एक्झॅक्टली. त्यांचा उजवा मेंदू देखील मध्ये येईल आणि नुसता पांढरा कागद दिसणार नाही, तर त्या पांढऱ्या कागदाच्या ठिकाणी त्यांना असा आकाश दिसेल. सो ट्रू. हा, सो इथे हे सगळे हे पॉइंटर्स आहेत. आपण कुठे आहोत, पण तुम्हाला ह्या फिंगर ग्रोईंग टेक्निकमध्ये तुमचं उजवं बोट मोठं झालेलं आपण बघितलं. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली कोहरन्समध्ये आहात. तुम्ही म्हणजे चान्स आहे इम्प्रूव्हमेंटचा. निश्चित चान्स आहे. आता एक साधी गोष्ट म्हणजे सर्वसाधारण लोकांनी, मला असं वाटतंय की हा पॉडकास्ट तुम्ही वेळ काढून जर ऐकत असाल, काहीतरी ह्यातून घेऊन गेलं पाहिजे ना. बरोबर. नुसताच गप्पा मारून काही उपयोग नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो जी इन्स्टंट आहे. समजा तुम्ही फार त्रस्त आहात, अस्वस्थ आहात, तुमचा मूड गेलेला आहे, उत्साह नाही आहे, पण तुम्हाला त्या अवस्थेतून बाहेर पडायचं आहे. काय करू शकता तुम्ही? सिंपल टेक्निक सांगतो तुम्हाला. तुमच्या डाव्या हाताने कानाच्या वरती, हे बघा, कानाच्या वर असा असा नुसतं हे जे कळतंय तुम्हाला की मी त्रस्त आहे, असं अँटी क्लॉकवाईज असं टॅप करायचं की मी त्रस्त आहे, माझा मूड गेलेला आहे, मी फार लो फील करतोय, मी फार लो फील करतोय, मी फार लो फील करतोय, मी फार लो फील करतोय. 7 वेळा असं करायचं अँटी क्लॉकवाईज. आणि उजव्या कानावरती तिथंच, मला अतिशय छान वाटतं आहे, मी उत्तम आहे, मी इतका प्रसन्न आहे, मला छान वाटतं आहे, मी एकदम प्रसन्न आहे, मी प्रसन्न आहे, हे 7 वेळा करायचं. स्वस्थ बसायचं. काही क्षणामध्ये तुम्हाला जाणवेल की तुमचा मूड शिफ्ट होईल. याला टेम्पोरल टॅप म्हणतात. एनर्जी सायकोलॉजीमधला हा एक महत्त्वाचा टॅपिंग, जसं आपण करतो 8 पॉईंटवर टॅपिंग करतो, तसं हे जे पॉईंट्स आहेत ह्याच्यावरती विदिन मिनिट्स तुमचा शिफ्ट होतो. बरोबर. दुसरी गोष्ट मला जी फार महत्त्वाची वाटते, मगाशी तुम्ही म्हणालात की काही वेळा अफर्मेशन्स वर्क करतात, काही वेळा करत नाहीत. अफर्मेशनचा राजा काय आहे माहिती आहे? लोक अफर्मेशन करताना काय करतात की काय तुम्ही करता, काय कराल? समजा मला माझ्या यूट्यूब चॅनलसाठी अफर्मेशन करायचं असेल तर मी म्हणेल की लवकरच माझे 1 लाख सबस्क्रायबर होऊ देत, मला यूट्यूबमधनं 5 लाखाचा उत्पन्नाचा सोर्स येऊ देत, आणि खूप सारे फॉलोअर्स मला जोडू देत, चांगले चांगले लोक माझ्या पॉडकास्टवर येऊ देत. हे मी अफर्मेशन लिहील डायरीमध्ये, जसं मी सिक्रेट बघून करायला सुरुवात केली. बरोबर. हां, बरोबर. हो. म्हणजे तुम्ही काय आत्ताच्या पॉइंटला तुम्ही काय दर्शवताय? भविष्यातलं आत्ताच्या पॉइंटला तुम्ही काय दर्शवताय? काय जर आपण युनिव्हर्सशी कम्युनिकेट करतो असं आपण मान्य केलं आत्ता, तर तुम्ही युनिव्हर्सला काय सांगताय? आत्ता, दिस प्रेझेंट टाइम, मला भविष्यात हे दे. म्हणजे आत्ता काय सांगताय की माझ्याकडे यातलं काहीही नाहीये. हो, राईट, बरोबर. आणि नाहीये म्हणूनच मागते. एक्झॅक्टली. मग तुम्ही हार्प कशावर करताय? तुम्ही फोकस कशावर करताय? जे माझ्याकडे नाहीये. आणि अफर्मेशन म्हणताय त्याला. गॉट इट. हाऊ विल इट मॅनिफेस्ट? म्हणून अफर्मेशनचा राजा काय आहे माहितीये? अफर्मेशनचा राजा आहे कृतज्ञतेची भावना. ओके. रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे ज्या आहेत त्या किमान 5 किंवा 10 गोष्टींचा विचार करायचा. उत्तम बिछाना आहे, थँक्यू. उत्तम घर आहे, राहायला घर आहे, थँक्यू.
काम करायला काहीतरी काम आहे, थँक्यू. शरीर निरोगी आहे, थँक्यू. घरात कोणतरी 4 विचारणारे लोक आहेत, थँक्यू. 4 पैसे आहेत, थँक्यू. जे आहे त्याच्यावरती फोकस करायचं. अफर्मेशन जाऊ दे. आहे त्याला ज्यावेळेस एनर्जी देता त्यावेळेस असण्याची शक्यता वाढते. ओके. अफर्मेशनच्या नावावर आपण बरोबर उलट करतोय. हो हो. की आणि मला हे हवं आहे, मला ते हवं सर आहे. अशा मी खूप डायऱ्या लिहिल्यात आणि म्हणून मला प्रश्न पडला की मी इतकं सगळ्या गोष्टी करते, माझ्यासाठी हा सिद्धांत वर्क का नाही करत? एक्झॅक्टली. कारण तुम्ही कायम युनिव्हर्सला हे सांगताय की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे हे नाही आहे. युनिव्हर्स आत्तामध्ये ऐकतो. युनिव्हर्सला फ्युचर टेन्स नाही आहे. अस्तित्व आत्ताला प्रतिसाद देतं. मॅडम, मी तुम्हाला पुढच्या वर्षी एक 5 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट देतो, मान्य कराल? त्याला काही व्हॅल्यू आहे? नाही. म्हणजे आत्ता जर मी आत्ता तुम्हाला देणार म्हटलं की असाल तर मॅडम बोला. तुम्हाला मी आत्ता 5 लाखाचं देतो, त्याला व्हॅल्यू आहे. करेक्ट. सो अफर्मेशन करत बसण्यात, आणि बरेच वेळा काय होतं, काही अफर्मेशन्स लोक असे करतात की मी श्रीमंत आहे, मी सगळ्या जगातला श्रीमंत माणूस आहे. अंतर्मन म्हणत असतं हे खोटं आहे. हो, कारण तुम्ही मगाशी म्हणाल प्रोग्रामिंगच नाहीये. नाहीये. आणि म्हणजे मेंटल प्रोग्रामिंग आपण विचारांना फसवू शकतो, मनाला नाही. म्हणून गंमत बघा, असं एक छान वाक्य आहे, वन कॅन नेवर बी थिन, बारीक. वन कॅन नेवर बी थिन बाय फीलिंग फॅट. बरोबर आहे. तुम्ही फील काय करताय आत? करेक्ट. जो माणूस स्थूल असेल तो स्वतःला स्थूलच फील करेल. मी कधी बारीक होईन, मी कधी बारीक होईन, म्हणजे मी बारीक नाही हे एस्टॅब्लिश करत राहील. खूप साऱ्या गोष्टींचा साक्षात्कार मला आत्ता, म्हणजे खरंच थँक्यू युनिव्हर्स की आज एवढ्या सगळ्या गप्पा होत आहेत. खरंच पटलं मला सर. मी आतापर्यंत रॉंग थॉट प्रोसेस चाललेली होती. मला हेच लोकांच्या पर्यंत पोचवायचं आहे की रॉंग वेनी जाऊ नका. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे इतकं, आज तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम जर उघडलं तर इतके लोक शिकवायला बाहेर पडलेले. रोज युट्यूबला नवीन व्हिडिओ आहे सर या विषयावर. हो. आणि गंमत बघा, आपलं जे निगेटिव्ह माइंड आहे ना, ह्या मी म्हणतोय 5 गोष्टी सकाळी फक्त थँक्यू म्हणा, ह्याला पण विरोध करेल, करू देणार नाही. किती सोपी गोष्ट आहे. हो. हे पण करू देणार नाही. तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमचंच मन आज म्हणेल नको, आज नको, आज कंटाळा आलाय, आपण नंतर करूया. आणि काय नुसतं ते करत राहायचं, नुसतं थँक्यू थँक्यू म्हणून काय होणार आहे काय? आपल्याला 100 कारणं देईल ते मन का करायचं नाही, कारण ते मन करप्ट आहे आतमध्ये. सो इट इज अ क्वेश्चन ऑफ अंडरस्टँडिंग. हे समजून गोष्टी जर केल्या तर फार विलक्षण काहीतरी गोष्टी घडू शकतात. बरोबर. आणि म्हणजे मला असं वाटतं की लोकांनी 1 महिना द्यावा. 7 दिवसात तर तुम्हाला रिझल्ट येणारच. 7 वर्षापूर्वीचे ते व्हिडिओ आहेत. हजारो लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. करून बघा. हो गया तो नशीबवान. नाही काय, म्हणजे मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो की हा एक दरवाजा माझ्या जीवनामधला उघडला, त्याच्यामुळे हे सगळं मला या टेक्निकने तुम्ही हजारो लोकांचं लाईफ ट्रान्सफॉर्म केलं. खरंच आहे, मस्त. म्हणजे करून बघायला काहीच हरकत नाही. राईट. मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या एखाद्या पॉडकास्ट मधून समजून घेण्यासारख्या नाही आहेत. आणि एका पॉडकास्ट मधनं तर खरंच नाही, निश्चितच नाही आहेत. माझी पहिली इच्छा अशी आहे की लोकांनी जेवढं काही मी 2 गोष्टी 3 गोष्टी सांगितल्यात अनुभव घेऊन बघावा. आणि ह्या विषयावरती ज्यांना जिज्ञासा असेल, आणखीन शिकून घ्यायचं असेल, त्यांच्यासाठी मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे 21 ऊर्जास्त्रे. ही ऊर्जांची अस्त्र आहेत. मी गेल्या 30 वर्षांमध्ये ज्या टेक्निक शिकवल्या त्या सगळ्या या पुस्तकात एकत्रित केलेल्या आहेत.
म्हणजे ईच अँड एव्हरी टेक्निक वर्क तुम्हाला करते की नाही हे तुम्ही वापरून बघू शकता. वा. हे पुस्तक ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे. ज्यांना पाहिजे, इंटरेस्ट आहे, त्यांनी निश्चित वाचावं. मला असं वाटलं की मी उद्या ज्यावेळेस नसीन त्यावेळेस इतकं सगळं शिकवलेलं विरून जाईल, कोणाला लक्षातही राहणार नाही, म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. सो ह्याचा ज्यांना इंटरेस्ट आहे ह्या विषयामध्ये करून तरी बघा. नथिंग टू लूज. खरंय खरंय. आणि ह्याच नोटवर मंडळी आपण थांबूया तिथे. आज आनंदयोगी सरांना मी आज आनंदयोगीच म्हणून मुद्दाम उल्लेख करेल, कारण की माझ्या आयुष्यात हा पॉडकास्ट खरंच एक मोठा बदल घडवून आणणार आहे. सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी ह्या पुस्तकाचा नक्की विचार करावा. तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला यापेक्षा वेगळं अजून काही सरांकडनं हवं असेल तर तेही आम्हाला सांगा. याचा दुसरा भाग घेऊन आम्ही नक्की आपल्यासमोर येऊ. तर ही सगळी EFT टेक्निक्स किंवा सरांनी सांगितलेल्या सगळे ज्या सूचना आहेत त्या जर तुम्ही अंमलात आणल्या तर लाईफ विल बी सिक्रेट बियॉन्ड द सिक्रेट जाईल. या नोटवर मी आज इथे थांबते. पुन्हा भेटूयात नवीन भागात नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत नमस्कार.